राजकुमार हिरानी दिग्दर्शित थ्री इडियट्स चित्रपटातला एक फेमस डायलॉग आहे, बोल वो रहे हैं लेकिन शब्द हमारे हैं. हा डायलॉग सध्या परिस्थितीत थेट केरळ काँग्रेस आणि पाकिस्तान यांच्या सो कॉल्ड ऋणबंधांवर लागू होत असल्यासारखाच वाटतो. केरळ काँग्रेसने अलीकडेच समाज माध्यमांवर ज्या प्रकारे पाकिस्तानसारखी जिहादी भाषा वापरायला सुरुवात केली आहे, त्यामुळे हा पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा एक घटक आहे की पाकिस्तानचा प्रवक्ता, असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय. गेल्या काही दिवसांतील केरळ काँग्रेसच्या समाज माध्यमांवरील वक्तव्यांमधून दिसून येणाऱ्या सत्तालोलुप आणि मुस्लिम लक्षी भूमिकांवरून भाजप व नरेंद्र मोदी यांच्याविषयी असलेला विरोध व्यक्त करताना काँग्रेस पक्ष पाकिस्तानच्या भूमिकेशी किती जवळ जाऊन पोहोचतो आहे, हेही लक्षात घेणं आवश्यक आहे. मोहब्बत की दुकान चालवणाऱ्या काँग्रेसींचा पुन्हा एकदा असली चेहरा उघड झालाय. नमस्कार, मी ओमकार मुळे, कॅमेरा आहेत संजय राठोड. महाएम टीव्ही मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. ऑपरेशन सिंदूरच्या काळात आधुनिक युद्धाचं वेगळं रूप आपल्या समोर उभं राहिलं. अशा परिस्थितीत राष्ट्रभावनेतून पक्षीय भेद बाजूला सारून सर्वांनी एकत्र येण्याची अत्यंत गरज असते. पण या युद्धात आपल्या देशातल्याच काही जणांनी शत्रू पक्षाला पूरक भूमिका घेतली. सर्वात धक्कादायक आणि गंभीर बाब ही होती की केरळ काँग्रेस या देशातीलच एका प्रमुख पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलने थेट पाकिस्तानच्या अजेंड्याला पूरक अशा टिप्पण्या करण्याचा सपाटा अशा आणीबाणीच्या काळात लावला. केरळ काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून पाकिस्तानच्या भूमिकेस पूरक ठरतील अशा प्रकारच्या टिप्पण्या सातत्याने केल्या जातात. कधी त्यात भारतीय लष्कराच्या धाडसी मोहिमांना फॅसिस्ट हिंसा असं विकृत नाव देऊन डागाळलं जातं, तर कधी काश्मीरच्या देशांतर्गत सुरक्षेच्या मुद्द्याची तुलना ही इस्रायल पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्षासारख्या आंतरराष्ट्रीय विषयाशी केली जाते, तर कधी थेट पाकिस्तानची भलावण करत भारताच्या नीती धोरणांवर संशय घेतला जातो. या भाषा आणि विचारांचा उगम कुठे आहे? कुठल्याही भारतीयांच्या मनात असं विचार येणं शक्यच नाही. त्यामुळे हे विचार थेट रावळपिंडीच्या ISI हेडक्वार्टर्समधून पेरले जात आहेत की काय, असा संशय येऊ शकतो. सध्याची परिस्थिती पाहता केरळ काँग्रेसच्या विचारधारेतील वळण आणि मुस्लिम लीग सारख्या जमातवादी पक्षाशी याचं वाढतं सख्य या संदर्भात महत्वाचं ठरते. पहलगाम मधील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश एका सुरात पाकिस्तान विरोधात उभा राहतो आणि अशा वेळी केरळ काँग्रेस मात्र राष्ट्रहिताच्या विरुद्ध जाऊन थेट भारताच्या भूमिकेवरच शंका घेतात. केरळ काँग्रेसने आपल्या वक्तव्यातून पाकिस्तानचाच नरेटिव्ह पुढे रेटत पुलवामा धर्तीवर षडयंत्राचा आरोप थेट भारत सरकारवर करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारची विधाने केवळ दहशतवाद्यांना अप्रत्यक्ष पाठबळ देत नाहीत, तर भारतातील शहीदांच्या बलिदानाचाही अपमान करतात. जेव्हा एखादा राष्ट्रीय पक्ष देशाच्या सुरक्षेवरच संशय घेतो आणि शत्रू राष्ट्राच्या बाजूने विचार युद्ध लढू लागतो, तेव्हा ही बाब निव्वळ मतभिन्नता नव्हे, तर तो राष्ट्रहिताच्या मुळावर घाव आहे. पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी यांनी भारताविरुद्धच्या त्यांच्या नरेटिव्ह वर चालवताना थेट केरळ काँग्रेसच्या टिप्पणीलाच रिट्विट केले. इतकंच नाही, तर केरळ काँग्रेसच्या सूचक विधानांचा आधार घेत फवाद चौधरी यांनी हिंदूंच्या पवित्र महाकाव्य महाभारताची खिल्ली सुद्धा उडवली. भारताविरोधी प्रचाराचा चेहरा राहिलेला पाकिस्तानचा माहिती प्रसारण खात्याचा एक माजी मंत्री भारतातील एका राष्ट्रीय पक्षाच्या विधानांचा वापर करून आंतरराष्ट्रीय मंचावर भारताच्या प्रतिमेला मलिन करण्याचा प्रयत्न करतो. ही बाब अत्यंत गंभीर आणि धोकादायक आहे. यातूनच स्पष्ट होतं की कोण देशाच्या हिताचा विचार करतो आणि कोण तथाकथित मोहब्बत की दुकान उघडून पाकिस्तानचा अजेंडा पुढे नेण्यात देशाशी गद्दारी करतो. हे सगळं पाहिल्यावर आता शत्रू सीमेरेषेवरच नाही, तर तो आपल्या घरातही शिरलाय हे आपल्याला समजायला हवं. या व्यतिरिक्त पाकिस्तान सैन्याच्या नरेटिव्ह लाईनवर चालत केरळ काँग्रेसने सुद्धा ट्विट करून दावा केला की पाकिस्तानने भारतीय राफेल फायटर जेट्स पाडले आहेत. यावरून केरळ काँग्रेस कोणाचे बोल बोलतायत हे अधिकच स्पष्ट आहे. लोकशाहीमध्ये मतभेद असू शकतात, पण शत्रूच्या बाजूने बोलणं, देशाच्या लष्करावर संशय घेणं आणि दहशतवाद्यांची पाठराखण करणं हे नक्कीच स्वातंत्र्य नाही. हा स्वातंत्र्याचा गैरवापर आहे. हे तर भारतातल्या राजकीय व्यवस्थेमध्ये खोलवर घुसलेले विकृत आणि देशविघातक नरेटिव्ह आहे. काय वाटतं तुम्हाला, हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.